ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच. भारतीय वायुदलाची एक्सवर पोस्ट. तर दहशतवादी सोपवणार असतील तरच पुढील चर्चा. भारताची भूमिका, सूत्रांची माहिती. भारत पाक शस्त्रसंधीत अमेरिकेची मध्यस्थी नाही. 10 मे रोजी पाकिस्तानच्या डीजीएमओनंच संपर्क साधला. तर हल्ला केल्यास सडेतोड उत्तर देणारच पंतप्रधान मोदींची भूमिका, सूत्रांची माहिती. भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली. ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं विधान. भारतीय सेनेनं पाकला सडेतोड उत्तर दिल्याची ही माहिती. ब्रह्मोस मिसाईलची ताकद काय, हे पाकिस्तानला विचारा. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं ब्रह्मोस मिसाईल वापरल्याचा योगी आदित्यनाथ यांचा दावा. काश्मीरच्या मुद्द्यावर अमेरिकेकडून मध्यस्थीची तयारी. तर आम्हाला पाकव्याप्त काश्मीर हवाय. तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, भारताची भूमिका. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर चर्चेसाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी. कोणत्या आधारावर ट्रम्प यांनी युद्धात मध्यस्थी केली? भारत पाकमधील तणावाच्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेपाचा ट्रम्प यांना कुठला अधिकार? खासदार संजय राऊत यांची सरकारवर टीका. राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. 100 वर्ष पुतळ्याला काही होणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात. सलग 5व्या दिवशी पावसाचा फटका. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान. सतरा मे पासून आयपीएल सुरू होण्याची शक्यता. भारत पाकिस्तान तणावामुळे आयपीएल केलं होतं स्थगित. कणकवलीच्या गोवर्धन गोशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन पार पडलं. भारतीय ट्रॅव्हल्स एजन्सी असोसिएशनकडून तुर्की आणि अझरबैजान विरुद्ध कडक भूमिका घेण्यात आली आहे. भारतीय पर्यटकांना या दोन देशात प्रवासासाठी जाऊ देणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आणि या दोन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं हा निर्णय घेण्यात आला. नंदुरबारमध्ये पोषण आहाराचा दरीत कोसळलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या क्रेनचाच विचित्र अपघात झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. 3 दिवसांपूर्वी शहादा ते धडगाव दरम्यान पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला होता. याच अपघातग्रस्त ट्रकला बाहेर काढण्यासाठी आणण्यात आलेल्या क्रेनचाच ट्रक काढताना विचित्र अपघात झाला. भारत पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती असताना दुसरीकडे बीडच्या आष्टी तालुक्यातील दौलावड गाव इथे अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. चंद्रभान फसले यांचा 111वा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि यावेळी तरी पंतप्रधान मोदी, कर्नल सोफिया कुरेशी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलेला आहे. तर उर्वरित आयुष्य सीमेवरील जवानांना लाभो अशी प्रार्थनाही त्यांनी केली. महाड तालुक्यातील म्हाप्रळ पंढरपूर या मार्गावरील महाड ते म्हाप्रळ या मार्गावरील कामं गेल्या 5 वर्षांपासून कासोगतीनं सुरू आहेत. खोदकाम आणि जुन्या मार्गावर पडलेले खड्डे, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो या खड्ड्यांचा आणि त्याच अवकाळी पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्यानं वाहनांची चाकं रुतून बसत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. वर्धा शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीनं आत्मक्लेश आंदोलन केलं. शाळांच्या संच मान्यतेचा निर्णय रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. तब्बल 3,307 हेक्टरवरील पीक आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्यात. 527 गावांमधील 14,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शिवसेनेचे रायगडच्या जिल्हा प्रमुखांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडील उद्योग खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पाईपलाईनची निविदा काढल्यानं जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी MIDC कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. कोल्हापुरातील केसरकर ट्रॅव्हल्स कंपनीनं सुट्ट्यांच्या कालावधीत तिकीट दर दुप्पट करत प्रवाशांची लुटमार केली. एवढंच नव्हे तर बसमध्ये अस्वच्छता असल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला. मावळमध्ये कृषी विभागाकडून उपविभागीय स्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. खरीप हंगामात कारवाईची
कारवाईची कामं जी आहे ती याविषयी कृषी अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली आणि खरीप हंगाम कार्यशाळेत माती परीक्षण महत्त्व, बीज प्रक्रिया, फळबागेमध्ये CRA टेक्निकचा वापर या विषयावर सादरीकरण केलं गेलं. धुळे शहरातील कचरा समस्येमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये घंटागाड्या वेळेवर येत नसल्यानं शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे आणि त्यामुळे घंटागाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येते. पिढीजात शेती व्यवसाय पुढे कसं करायचा असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. मजुरी महागल्यानं शेती करायची की दुसऱ्याला द्यायची असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो. मुख्यमंत्री सौर कृषी योजनेला गती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय जमीन महावितरणकडे हस्तांतरित केली जाते आणि त्यानुसार पुणे जिल्ह्यात 14 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 131 वीज उपकेंद्रांसाठी 3090 एकर शासकीय जमिनीचा ताबा देण्यात आला आहे आणि यासाठी महावितरणकडून 195 ठिकाणचे प्रस्ताव देण्यात आले होते. चिकू चवीला जितके गोड आहे तितकेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे, ऊर्जा देणारे चिकू हे फळ आरोग्यदायी आणि चविष्ट असल्यानं त्याच्या मागणीत वाढ झाली. चिकूचे दर 150 ते 250 रुपये किलोवर पोहोचले. अलिबागमध्ये भाजी मंडईत घाटमाथ्यावरील भाज्या येतात तरी स्थानिक भाज्यांची आवक वाढल्यानं त्यांना अधिक पसंती मिळते आणि यामध्ये फणस, कुयरी, नवलकोट, पावटा, ओले काजूगर, वांगी सरस ठरली आहेत. पावट्याला 200 रुपयांचा दर तर वांग्याला 60 रुपये किलोचा दर मिळतोय. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी नाविन्यपूर्ण राज्य आणि जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप करण्यात आलेत लंकेश आणि त्यासाठी 2 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात तब्बल 50हून अधिक कासवांचा मृत्यू झाला आहे. जितक्या मोठ्या प्रमाणात कासवांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. कासवांच्या मृत्यूचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही आणि दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात कासवांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. कुलाबा BKC आरे या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील BKC ते वरळी नाका दरम्यानचा दुसरा टप्पा शनिवारपासून प्रवाशांसाठी खुला झाला. दरम्यान BKC ते आचार्ययात्रे चौक वरळी नाका या नवीन टप्प्यात 14,440 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मुंबई मेट्रो 3ने दिली. नवी मुंबई विमानतळाला पश्चिमेकडून कनेक्टिव्हिटीसाठी विकसित करण्यात येत असलेल्या वेस्टर्न एंट्री इंटरचेंज काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे आणि यामुळे आम्रमार्ग आणि उल्वे किनारी मार्ग इथून विमानतळाकडे ये जा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. JNPT बंदराला मुंबई गोव्यासह मुंबई पुणे महामार्गांना जोडण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या पागोटे ते चिरनेर या 29 किलोमीटरच्या मार्गासाठी 11,500 वृक्ष कापली जाणार आहेत. या महामार्गाला केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या परिवेश समितीने मंजुरी दिल्यानं मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी ठाणे महापालिका आता टप्प्याटप्प्याने बिनव्याजी कर्ज घेत आहे. परंतु दुसरीकडे महापालिकेला कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर कामांसाठी आजही शासनाच्या अनुदानावरच अवलंबून राहावं लागतंय. त्यामुळे जून महिन्यात महापालिका कर्मचाऱ्यांना पगार मिळेल की नाही याची चिंता प्रशासनाला सतावते. मुंबईत नदी नाल्यांमधून गाळ उपसण्यासाठी होणाऱ्या कामांमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर होतोय आणि यामुळे गाळ उपसा कामाची स्थिती करण्यास प्रशासनाला मदत होते असं अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी सांगितलं. उन्हाळी सुट्टीत शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासात अडचणीचा सामना करावा लागतोय. सुट्टीसाठी मुलं गावाकडे गेली असल्यामुळे तिथे इंटरनेटसाठी अडथळा येतोय. त्यामुळे ऑफलाईन अभ्यासाची मुभाही दिल्याची माहिती पालिका शिक्षण आयुक्तांनी दिली. वीजपुरवठा खंडित झाल्यास कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ वाया घालवण्यापेक्षा ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन महावितरणने केलंय. टोल फ्री क्रमांकावरील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी यंत्रणा 24 तास कार्यरत असणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारणीच्या रकमेची तडजोड करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी लोक अदालतीचं आयोजन केलं. त्यात 1,14,288 चलनांवर सुनावणी झाली आणि त्याद्वारे एकूण 8,50,81,000 रुपये इतकी रक्कम दंडापोटी जमा झाली. एकीकडे प्रचंड उन्हामुळे जंगलातील पाणवठे सुकल्यामुळे पट्टेदार वाघ पाहण्याच्या शोधासाठी जंगलाबाहेर निघालेले आहेत. अशातच गेल्या 4 महिन्यात महाराष्ट्रात 25 वाघांचा मृत्यू झाला. यामध्ये 20 नैसर्गिक, 1 रेल्वेच्या धडकेत तर 4 जणांची शिकार होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. चिपळूण तालुक्यातील मार्गतामण गावानं लोकसहभागातील पहिल्यांदाच पुढाकार घेतलेला आहे.
आणि पद्मावती नदीच्या गाळ उपशासाठी ऐतिहासिक पाऊल उचललंय. नाम फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानं हे काम सध्या जलद गतीनं सुरू असून संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत खासगी शाळांमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 25% जागांपैकी तिसरी फेरी अखेर ही 10% जागा रिक्त असल्याचं चित्र समोर आलंय. या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात असतानाही पालकांनी मोफत प्रवेशाकडे पाठ फिरवली. भारत पाकिस्तानातील तणाव युद्धविरामामुळे निवळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं पुढे ढकलण्यात आलेल्या सीए परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या. आता या परीक्षा 16 ते 24 मे दरम्यान घेण्यात येतील अशी घोषणा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने दिली आहे. 11वी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून 100 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया पुणे जिल्ह्यासह पुणे राज्यात सुरू झाली आणि त्याबाबतच्या वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आंतरजिल्हा आपसी बदल्या झालेल्या शिक्षकांपैकी सेवा कनिष्ठ शिक्षकांची सेवा ही बदलीसाठी ग्राह्य धरावी यासाठी काही शिक्षक न्यायालयात गेले होते आणि या निर्णयाला न्यायालयानं स्थगिती दिल्यानं शिक्षकांना दिलासा मिळाला. राज्यात सद्यस्थितीत सुमारे 50 ते 55 हजार स्कूल बसेस अनधिकृतरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकताच परिवहन मंत्री यांच्यासोबत स्कूल बस असोसिएशन आणि पालक असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांकडे अनधिकृत स्कूल बसेसच्या तक्रारी केल्या आणि या पार्श्वभूमीवर पुढील 3 महिन्यात सर्व अनधिकृत बसेसनी दंड भरून अधिकृत परवाने घ्यावेत अन्यथा कडक कारवाई होईल असा इशाराच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसला आणि त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडला. पावसासोबत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मालेगावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मालेगावातील एका महाविद्यालयाची 40 फुटी भिंत कोसळली आणि त्यामुळे भिंतीखाली 14 वाहनं दबली गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मराठवाड्याला नेहमीच आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील वडजी इथे हातबल झालेल्या शेतकऱ्यांना मोसंबी बागेवर जेसीबी फिरवलाय. पाण्याअभावी आणि वाढत्या उन्हामुळे बागा जळत असल्यानं जेसीबी फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा 27 मे रोजी दाखल होण्याची शक्यता. यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला तर भारतात बहुतांश भागात पावसाचं आगमनही तारखेपेक्षा लवकर होईल असा अंदाज MIDCने दर्शवला. मुंबईत अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. शनिवारी मुंबईचा हवा निर्देशांक 56 इतका म्हणजे समाधानकारक श्रेणीत नोंदला गेला. पुणे शहरासह जिल्हाभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्यानं नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर 12 मे पासून 14 मे पर्यंत विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढे गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढल्यानं शेतीमालाला मोठा फटका बसला आहे. गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना तापमान वाढीमुळे नुकसान सहन करावं लागतंय. तसंच या फुलांना बाजारभाव कमी मिळाल्यानं शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिलमध्ये टँकर फेऱ्या 6,000नी वाढल्यात आणि त्यामुळे उपनगरांमधील भीषण पाणीटंचाईचं वास्तव समोर आलंय. पालिकेकडे टँकरमध्ये वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे तर जिथे पाणी पुरवठा होत नाही तिथे मोफत पाण्याचं वाटप करण्यात आलं. एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढला असून अकोले, शेवगाव आणि कर्जत तालुक्यांमधील गावांनाही पाणी टंचाईची झळ बसली आणि त्यामुळे या तालुक्यात टँकर धावू लागलेत. आज मिती 7 तालुक्यांमधील 69 गावं आणि या 362 वाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे 1,38,000 लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी 69 टँकर्स धावत आहेत. सर्वाधिक 23 टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील तारकेश्वर गडावर शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते आणि या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याला सातारा इथे पोलिसांनी मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने यांची सभापती पदावर वर्णी लागली. 18 पैकी 15 जागांवर सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलनं दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांना अभिवादन केलं. काँग्रेस मुक्त भारत करता करता भाजप काँग्रेस युक्त झालाय अशी टीका यावेळी त्यांनी केली.
पेट्रोल पंपावर ऑनलाईन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय विदर्भ असोसिएशन डीलर्स असोसिएशनने घेतला होता. दरम्यान सरकारच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करून डिझेल पेट्रोल खरेदी करता येणार आहे. तापी मेगा पुनर्भरण प्रकल्पाबाबत शनिवारी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यात साधारण 5,78,00,000 एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मेट्रोला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असल्याचं लक्षात घेऊन ही सेवा अधिकाधिक सुविधाजनक करण्यावर सिडकोने भर दिला. त्याचाच एक भाग म्हणून रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दर 15 मिनिटांनी मेट्रोची फेरी सुरू केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. मुंबई ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांसह पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीवरही सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली.